मॅचच्या दिशेने वळूयात. धन्यवाद किरणजी बस्कर सरांचा आवाज आपण ऐकलात. मॅचच्या दिशेने जातोय पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंगलमूर्ती चषक 2026 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सचिन आसवले आणि सेकंड एंडला पृथ्वीराज यादव, नॉ सेकंड एंडला प्रमोद. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी घेतली. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात. वन बाउन्सचा देखील इशारा लेगी अंपायर यांनी दिलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोर मारलाय आणि प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे पडतायत कमी आणि मिळते इथे 4 धाबांची हमी. चौकार. आणखीन एक उचललाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून आणखीन एक मोठा धमाका षटकार. हाई बॉल सबमरीन डिलिव्हरी राहिलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येते. सुरुवात चांगली झाली मी म्हणेन, पण पाहिलं गेलं तर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. भवानीनगर सळवे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर जुळेवाडी ही मॅच आपण बघतोय. जुळेवाडीने टॉस जिंकला, फिल्डिंगचा घेतला निर्णय. सळवे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. सुरुवात चांगली केली आहे, परंतु समोर आपण पाहायला गेलं तर सचिन आसवले. पुढचा बॉल खोलवर डब्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर तैनात आहे. एकच धाव मात्र मिळेल पृथ्वीराज यादव यांना. सिंगल येते. खूप वेळानंतर आता स्ट्राईकवर आलेत प्रमोद. ओहो, काय वेगाने टाकलाय बॉल. त्याच वेगाने बॉल निघून गेलाय. प्रमोद कदम यांना मात्र समजलाच नाहीये. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. बॉल पडता शनी बॉद्र बॉल निघून गेलाय पाठीमागे. ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. पाहावं लागेल पंचांचा इशारा. गोशांगी क्षेत्र. एक धाव. सिंगल. टीमची धावसंख्या 15. या धावसंख्येवरती मग जाऊन पोहोचली आहे. सुरुवात चांगली केली आहे, परंतु किती धावांपर्यंत रोखलं जाईल टीम जुळेवाडी संघ. पहिलीच इनिंग आहे. पहिल्या डावामध्ये जिथे आपण पाहायला गेलं तर एक षटक समाप्त झाल्यानंतर टीम सळवे संघ 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. यानंतरची मॅच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासुली आणि त्यांच्या विरोधामध्ये एनसीसी वाडोळे संघ. ही मॅच पाहायला मजा येईल. शैलेश आलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता. उचललाय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली.
चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात. फटका फसलाय. बॉल पाठीमागे चाललाय. गोशंकी क्षेत्र आहे तिथे 1 धाव सिंगल. अठरा धावा झाल्या धाव फलकावरती. सर्वेच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2026 हे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. परत एक वेळा बॅटची कडा लागली. चेंडू गोशंगी क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव प्राप्त होईल. सिंगल. चांगली गोलंदाजी शैलेश काळेच्या माध्यमातून मात्र होत असताना मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. चांगले बॉल हाताळलेत. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात केली. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर 2 सिंगल. चांगलं रोखलंय मी म्हणेन मिडल ओव्हरमध्ये शैलेश काळे यांनी. कारण ज्या पद्धतीने मात्र सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. परंतु या षटकामध्ये मिडल ओव्हरमध्ये शैलेश काळे यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सळवे संघाचा नक्कीच असेल. परंतु आता आपण पाहिलं तर शैलेशने थांबवलंय सध्याच्या घडीला. हो हो यावेळेस यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन पहा. हो मी तुझी विकेट घेतली आहे हेच त्याने सांगितलंय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. गती परिवर्तन केलं आणि हा ऍक्शन रिप्ले की स्कोररच्या माध्यमातून. आणि पृथ्वीराजला देखील समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये वळला आणि खालती राहिला होता हा बॉल. बरोबर यष्ट्यांवरती धडकला आणि त्यानंतर मात्र शैलेशने केलेलं हे सेलिब्रेशन. आणि त्याने सांगितलं की मी हो विकेट घेतली आहे. आणि कारण दोन्ही एकाच टीम मध्ये रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पाटण तालुका टीम मध्ये खेळताना मात्र पाहायला मिळणार आहेत. नवनाथ कदम एनके टाका एनके. नवनाथ कदम एनके मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रिनेट नंबर 3 मध्ये शैलेशने चांगलं रोखलंय. आलेला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग झालं नाहीये एनकेच्या माध्यमातून. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 19. अंतिमचं षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये आता स्ट्राईक प्रदीपकडे प्रमोदकडे आहे. आणि प्रमोद आता कशा पद्धतीने मात्र बॅटिंग करेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण शेवटच्या षटकामध्ये धावा जमवणं कुठेतरी महत्वाचं आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ झालाय. 1 विकेट गमावली आहे. आता अंतिमच्या षटकामध्ये एक अनुभवी गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज म्हणून सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलंय. टेनिस हंगाम भरपूर गाजवलाय. रबर हंगामामध्ये देखील सुरुवात दमदार करत असताना मात्र पाहायला मिळाले. दीपक काटकर एक अनुभवी आणि लेजंड खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलंय. एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. जुळेवाडी गावाकडनं बिलॉंग करतात आणि शेवटचं स्लॉगिंग षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. समोर आपण पाहायला गेलं तर प्रमोद कदम आहेत आणि प्रमोद वरती टीमची पूर्णपणे जबाबदारी. पहिल्या डावामध्ये कितपत धावफलक वाढवण्याचा प्रयत्न करतील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॉल उंच पुरा गेलाय. शैलेश बॉल पर्यंत पोहोचतोय. तिथे आपण पाहिलं गेलं तर 2 धावेचा प्रयत्न. थ्रो वेगाने केलाय. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. आणि टीमची धावसंख्या 21. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर.
एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होत असताना मात्र पाहायला मिळते. हाई बॉल आपटीबार पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी घेतली या बॉलने. तेवीस धावा 23. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल अडला जातोय. मिडॉन तैनात आहे. एकच धाव सिंगल. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. फुलटॉस बॉल होता. जोसी फुलटॉस. वाईड यॉर्करचा प्रयत्न. वाईड +1. उचललाय. उंच पुरा गेलाय. काचेचा कॉल होता. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. मोठ्या फटक्यासाठी नवनाथ कदम गेले होते. टायमिंग झालं नाहीये. तिथे कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळालंय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या. 27. फुलटॉस. फुलटॉसला फुल टोल वसूल केलाय प्रमोद कदम. याच्या पाठमधून बिग ब्लास्ट आणि आता बॅटमधून दाखवतोय तो दम. ज्युसी फुल टॉस होता. फुल टॉल वसूल केलाय प्रमोद कदम. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. ओहो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय. वाईट बॉलचा इशारा. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 34. परत एक वेळा फुल टॉस. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि विकेटचं पतन. शेवटचा बॉल आहे. 1 to go. 34 झाल्यात. शेवटचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल. शेवटचा बॉल साठी भरपूर कसरत करावी लागते. बाचोली टीम आणि वाटोळी टीम कॅप्टन या टॉस साठी. चांगला चेंडू आणि तिथे आपण पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती. इनिंगची देखील होते समाप्ती. 35 झाल्यात. 36 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम भवानीनगर सळबे संघाने. जुळेवाडी टीमला करायचे 18 बॉल मध्ये 36 धावा. टीम या बाचोली टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली आणि एनसीसी वाटोळे कॅप्टन टॉस साठी यायचंय लगेच. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली आणि एनसीसी वाटोळी टीम कॅप्टन यायचंय लगेच टॉस साठी.
चला नेक्स्ट मॅच मध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली टीमने टॉस जिंकला, बॅटिंगचा घेतलाय निर्णय. एनसीसी वाटोळे संघाला करायचे फिल्डिंग. दोन्ही टीम आपण जशी मॅच संपेल लगेच तयार राहायचंय. मॅचच्या दिशेने वळूया. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला, उत्तरार्धाकडे वळूया. सेकंड इनिंगला सुरुवात होते. टार्गेट सेट केलंय ते म्हणजे आपण पाहिलं गेलं तर 36 धावांचं 18 चेंडू 36 करायचे आहेत आणि ते आव्हान मात्र कंप्लीट करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शैलेश काळे आणि अधिक काटकर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन मात्र सज्ज होईल पृथ्वीराज यादव. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18-36 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला मात्र होते सुरुवात. मॅचला करूया सुरुवात. चला वेळेचा निर्बंध आहे, मॅचला लगेच सुरुवात करायचं आहे. अंपायरला देखील विनंती करेन की मॅच लगेच स्टार्ट करा. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. स्टॉप केला त्या ठिकाणी विकेट किपरने. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर बॉल. परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. अगदी हा बॉल आपण पाहिला गेलं तर ऍक्शन रिप्ले. हाफ ट्रॅकर चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, नाकासमोरून मातीचा सुगंध, कानामागून जागते रोजचा इशारा दिलाय. पुढचा बॉल. हो हो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बरोबर हिट झाला यष्टांवरती. क्लीन बोल्ड. अधिक काटकर बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का लागतोय टीम जुळेवाडी संघाला अधिक काटकर यांच्या माध्यमातून. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. बॉल उंच पुरा गेलाय परंतु बॉल पाठीमागे चाललाय. घोषंगी क्षेत्रामध्ये एक धाव सिंगल. हाई बॉल चांगला डप्प्यावरती रिलीज केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. चांगलं षटक आतापर्यंत राहिले पृथ्वीराज यादवच्या माध्यमातून. समोर खेळण्याचा प्रयत्न. सचिन आसवले यांचा फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. पकडली जाते कॅच आणि आणखीन एक मोठा धक्का लागतोय टीम जुळेवाडी संघाला. सचिन आसवले बॅक टू द पॅव्हलियन. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज पृथ्वीराज यादवचा. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली आणि 2 विकेट प्राप्त केल्यात आपल्या टीमसाठी आणि जबरदस्त कॅच तिथे पकडली. आणि आपण जर पाहिलं तर चांगलं षटक पहिल्या षटकामध्ये. 12 बॉलमध्ये आता 35 करायचे आहेत. 36 धावांचं टार्गेट सेट केले. संपूर्ण जबाबदारी आता शैलेश काळे
या खेळाडूवरती आपल्या टीमची मात्र पाहायला मिळेल, कारण एक मात्र दुवा या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडेच पूर्ण नजर आपल्या टीमच्या मात्र पाहायला मिळत आहेत. प्रमोद कदम गोलंदाजी मार्कवरती मिडल ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी मात्र बोलवलं गेलंय आणि येणारे 12 बॉल 35 धावांची गरज आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती डिलिव्हर केलेला हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं तर टायमिंग झालं नाहीये. हा बॉल टॉट आलाय. ऑन साइडला शॉट पूल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, वेगानं जातोय बॉल पर्यंत, टायमिंग झालं नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर पाहिला गेलं तर शैलेश काळे आहे आणि त्याच्या समोर प्रमोद. कुलातला चेंडू, थोडासा टप्पा पुढे ठेवलाय. ओव्हर पिच बॉल, टायमिंग होत नाहीये. सातत्याने मात्र प्रयत्न केला जातोय मोठ्या फटक्यासाठी, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. फुलटॉस बॉल होता, ज्युसी फुलटॉस, ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरून फिल्डर येतोय, फेकी केली आहे जरूर, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. नॉन सेकंडला अगदी धोक्याची घंटा होती, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. येणारे 8 बॉल 31 धावांची गरज आहे. समीकरण आपण पाहिलं 8-31. आता मोठ्या फटक्याचीच गरज असेल, कारण सिंगल डबलने मात्र काही काम चालणार नाहीये. 8-31. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. परत एक वेळा बीट केलाय. बॉल पाठीमागे घोषंगी क्षेत्रामध्ये एक धाव सिंगल आली आहे. 7 बॉल 30 धावांची गरज. 7-30. हा कारनामा करून दाखवतील का? 7 बॉल मध्ये मोठे फटके येतील का? हाई बॉल सबमरीन राहिलाय. टप्पा पडल्यानंतर थोडस खालती, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 6 बॉल किती पाहिजे? 29. 6 बॉल मध्ये 29 करायची आहेत. शेवटच्या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आली. 6 बॉल 29 करायचे आहेत. 6-29 समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. रोहित आता स्ट्राईकला पाहायला मिळतोय. 9 सेकंडला शैलेश. बॉलर कोण आहे? शंभू चांगला स्पेल निवडलाय आता अंतिम स्लॉगिंग षटकासाठी. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल अडला जातोय. एकच धाव मात्र मिळेल. शैलेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. 5 बॉल 28 ची गरज. शंभू आलाय गोलंदाजी मार्क वरती. 5 बॉल 28. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. 5 मध्ये 5 बाहेर पाठवायचे आहेत. या वेळेसला आपण पाहिलं तर लॉफ करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न आणि ते आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात रोहितला माघारी जावं लागतंय. चला नवीन बॅट्समन लगेच जा.
4 बॉल 27 ची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न समोर खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि 3 बॉल आता 27 ची गरज. सामना पूर्णपणे जुळेवाडी टीमच्या हातातून निसटत चाललाय. याही वेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कॅचेसचा कॉल आणि अखेर काळ मात्र शैलेश काळे देखील माघारी जात असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली पकड भवानीनगर सलबेज संघाने मात्र या मॅच मध्ये मात्र पकडून ठेवली आहे. दीपक काटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल चाललेत. दोन बॉल आणि 27 धावांची गरज. चला विनंती करेन ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान वाचोली टीम, टॉस तुम्ही जिंकला, बॅटिंगचा घेतलाय निर्णय. एनसीसी टीम वाटोळे संघ आपण तयार राहायचं फिल्डिंग साठी. जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. चांगला बॉल तिथे हाताळलाय. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल. आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. एनसीसी वाटोळे संघ तयार राहायचाय. उचललाय, फेकून दिलाय आणि सांगितलंय पराभवाचं अंतर कमी करणारा मी षटकार ठोकलाय. षटकार जरूर आला परंतु ही फटकेबाजी आधी येणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि आता मात्र उशीर झालाय. या मॅच मध्ये मात्र विजयी संघ ठरलाय अर्थातच भवानीनगर सलबेज संघ. आडलक बाडलक टीम जुळेवाडी संघ. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग राहिली आहे सलबेज संघाची आणि तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. चला मॅचला आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा. पुढील मॅच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये एनसीसी वाटोळे संघ. टॉस जिंकलाय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर आपण जर पाहिलं तर बाचोली टीमने बॅटिंगचा घेतलाय निर्णय. वाटोळे टीमला करायची आहे फिल्डिंग.